नमस्कार. मी प्रियांका गणेश पाटे, राहणार महाड रायगड कोकण विभाग. माझा बाप माझा देव, आधाराची कुटुंबाचा, स्नेह देई जो सकळा, नित्य निर्जर मायेचा. मुलं जन्माला आल्यावर प्रथम आपल्या आईला ओळखतात, पण तेच मूल आपण बाप झालो या आनंदात असणारा त्या बापाला मात्र उशिराच ओळखतात. बाप म्हणजे जन्मदाता, बाप म्हणजे पालनार, बाप म्हणजे आदर्श, बाप म्हणजे सर्वस्व. स्वतः उन्हात राबून इतरांना सुखाची सावली देतो तो बाप माणूस असतो. ऐका मित्र हो, बाप माणसाची कथा, कथा समजावा, समजा कोणी व्यथा. कुटुंबाची जबाबदारी पेलणारा, संकटांना खांद्यावर झेलणारा, म्हणूनच बोलावेसे वाटते सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता. म्हणजे आई ही तीर्थ स्वरूप, तर बाप म्हणजे सर्व देवता समान. चला तर मग जाणून घेऊया बाप नावाचा बाप माणूस. सोपं नसतं हो कुटुंबाचं बाप होणं, चेहऱ्यावर हास्य ठेवून परिस्थितीचं ओझवाणं. गरजा पूर्ण करण्यातच आयुष्य त्याचं सरते, कधी लाईट फोनची बिले तर कधी होम लोनचे हप्ते. मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण बाप हा बाप असतो, कारण आई जरी प्रेमाचं प्रतीक असली तरी बाप हा सर्वोच्चतेचं प्रमाण असतो. स्वतःचे दुःख मनात लपवून इतरांना सुखी ठेवणारा बाप माणूस म्हणजे वडील. बाप हा सावली देणाऱ्या झाडासारखा असतो आणि कोणतेही झाड आपल्या फळाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. उलट ते झाड आपल्या फळाला जास्तीत जास्त गोड कसं बनवता येईल यासाठी जगत असतो. असाच निस्वार्थ प्रेम करणारा माणूस म्हणजे बाप माणूस. मुलगी असूनही मुलापेक्षा कमी न समजणारा माझा बाप, स्वतःची भूक आणि झोप याचा विचार न करता माझ्यासाठी जगणारा माझा बाप, स्वतःचे अश्रू लपवून नेहमी प्रसन्न आणि सकारात्मक असणारा माझा बाप. बाप नावाचा माणूस ओळखलाय का कोणी? आपल्यासाठी जगतो त्याला जाणलाय का मनी? आपल्यासाठी जगतो त्याला जाणलाय का मनी? बाप म्हटलं की काय बोलावं कळत नाही, पण असं का? बाबा आपल्यासाठी काहीच करत नाही का, असा प्रश्न मनात निर्माण झाला आणि केली ती सुरुवात बाप नावाचा बाप माणूस समजून घ्यायला. आई नावाच्या हिऱ्याची चमक पाहताना जबाबदारी नामक शिंपल्यात दडलेला बाप नावाचा अमूल्य मोती बरेचदा दुर्लक्षितच राहिला. दिवसभर कष्ट करणारी माझी आई बघताना पडद्यामागचा राबणारा माझा बाप अलिप्तच राहिला. मुलांवर जीवापाड प्रेम करणारा, मुलांना फुलाप्रमाणे जपणारा बाप आम्हाला समजलाच नाही. आईची वर्ण आपण सगळे करतोच, पण घरचा कर्ता पुरुष बोलल्या जाणाऱ्या त्या बापाला आपण कधी समजून घेतलं का? देवकीचं यशोदेचं कौतुक केलं जातं हो, पण पुरातून मुलाला डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वासुदेवाला आपण विसरलो. कला देऊन जन्म देणाऱ्या आईचं वर्णन केलं जातं हो, पण त्याच दवाखान्याबाहेर चक्रा मारणारा बाप नावाचा माणूस कोणाला समजलाच नाही. बाप नावाच्या शब्दात आदरयुक्त भीती असते आणि योग्यच नाही का? कारण बाबा आपल्याला स्वप्न पाहण्याची नजर, ते स्वप्न पूर्ण करण्याचं बळ देत असतो. असा बाप आम्हाला कधी समजलाच नाही. बाबाच्या या शब्दामध्ये अधोरिक्त भीती असते. तसेच बाप म्हटलं की काय बोलावं कळत नाही. बरोबर ना? तर आपण शपथ सुद्धा आईचीच घेतो. बाबा शपथेसाठी सुद्धा नसतो. बाबा असतो फक्त मुलाच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये. बाबा फक्त नावापुरतात. बाबा म्हणजे पैसे कमवण्याचे यंत्र, एवढंच असतं का त्याचं कर्तव्य? उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखवी ना कधी कुणा डोल्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू तरी कणा वाकला. घडीभर थांब जरा ऐक त्याची धाप, लय अवघड हाय र गड्या गया बाप, लय अवघड हाय र गड्या गया बाप. बाप आपल्याला जीवापाड प्रेम देतो. तसेच जो आपल्या मुलीचा हात हातात घेऊन चालायला शिकवतो, तोच बाप आपल्या मुलीचा हात अनोळखी व्यक्तीच्या हातात देतो. असा खंबीर मनाचा बाप आम्हाला कधी समजलाच नाही. मुलांवर जीवापाड प्रेम करणारा केविलवाणा बाप आपण समजून घेतला पाहिजे, तरच आपण बाप नावाच्या बाप माणसाला जाणू शकू. कोणी म्हणे माझा बाप आमदार, कोणी म्हणे माझा बाप खासदार, पण ही मुलगी तुम्हाला सांगते माझा बाप ना आमदार ना खासदार, माझा बाप हा इमानदार. जन्म देणारी जशी आई तशी जन्म सार्थकी लागावा यासाठी आयुष्यभर जगणारा माणूस म्हणजे बाप माणूस. आईच्या मौशात मागचा राकट हात म्हणजे बाप माणूस. बापाची अपूर्ण स्वप्न आपल्या मुलाच्या भविष्यात बघतो आणि ती स्वप्न पूर्ण झाल्यावर त्या मुलाच्या यशात आनंदी होणारा म्हणजे बाप माणूस. खचलेल्या मनाला उभारी देणारा माणूस म्हणजे बाप माणूस.
शेवटी एवढंच सांगेल की बापाची प्रॉपर्टी नाही तर बापाची सावली सोबत असायला हवी, कारण आईशिवाय घर अपूर्ण तर बापाशिवाय अवघं आयुष्य एवढेच सांगून आपली रजा घेतो. धन्यवाद.